पुढच्या मार्गदर्शनासाठी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो। विनायन मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत आणि भावेश शिंगोटे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंत्री अतुल सावे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। अतुल सावे हे संभाजीनगर पूर्वचे तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ख्याती आहे। संभाजीनगरला तीव्रतेने भेडसावणारा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले। राज्याचे दुग्धविकास मंत्री म्हणून अनेक योजना त्यांच्या दृष्टिक्षेपात आहेत। तसंच प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा मानस आहे। आता अतुल सावे यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी दुग्ध व्यवसायातील सहकार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं आणि इतरांना मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांनी 25 जानेवारी 2025ला त्यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असं जाहीर केलं। अनास्कर साहेब त्या कार्यक्रमाला आपण होता, बरोबर ना? आणि त्यानंतर समाजातल्या अनेक लोकांना आर्थिक दुर्बल गटातील जी मंडळी आहेत त्यांना सबल करण्यासाठी, सक्षमीकरण करण्यासाठी सहकार क्षेत्र हे सर्वात उत्तम क्षेत्र आहे आणि त्या माध्यमातून, त्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आजपर्यंत 70 वर्षात कधी कुठल्याही सरकारने विचार नाही केला ते केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि त्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरामध्ये सहकारला महत्त्व देऊन आणि त्या माध्यमातून सहकारातून समृद्धीकडे जे शब्द आहे त्याला वेटेज येण्याकरता आणि त्या माध्यमातून काम करण्याकरता सुरुवात केली। सहकारी संस्थांना त्यांना येणाऱ्या काळामध्ये सबलीकरण करण्याकरता अनेक असे जे प्रश्न होते, ज्या ग्रामीण भागातल्या पॅक्स होत्या, सहकारी संस्था होत्या, त्यांना एक विशिष्ट उद्देशच तेवढंच काम ते करू शकत होते। पण मला आठवते मी मंत्री असताना त्यावेळेस माननीय अमित शाह साहेबांनी एक निर्णय घेतला आणि ज्या ग्रामीण भागातल्या ज्या संस्था होत्या त्यांना अनेक जोडधंदे, कारण की शेवटी जोडधंदा केल्याशिवाय शेतकरी पण सक्षम होऊ शकत नाही आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येकाला तो फायनान्शियली स्ट्रॉंग झाला पाहिजे हे उद्देश ठेवून त्यावेळेस त्यांनी त्या सहकारी संस्थांना ज्या पॅक्स होत्या त्यांना गॅस एजन्सी घेऊ शकतात, ते म्हणजे खतं बियाण्याचं दुकाने टाकू शकतात, पेट्रोल पंप टाकू शकतात, असे अनेक जोड व्यवसाय या सहकारच्या माध्यमातून करता यावे याकरता त्यांनी त्यावेळेस ते हे केलं। आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12,000 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत। या सगळ्या संस्था माननीय अमित शाह साहेबांनी ज्यावेळेस त्यांनी चार्ज घेतला या सहकार मंत्र्याचा त्यावेळेस त्यांच्या पारदर्शकता आणण्याकरता या 12,000 संस्थांमध्ये काहीतरी पारदर्शकता आली पाहिजे कुठल्याही प्रकारचं, कारण का आपण आज बघता अनेक ठिकाणी आपण अडचणी आहोत। कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आमचे काकासाहेब आहेत नगर जिल्ह्यातले, त्यांची स्ट्रॉंग आहे बँक, पण अनेक अशा संस्था आहेत जिकडे अडचणी येत आहेत आणि त्याच्या मागचं येतं की अनलेस यू डू कॉम्प्युटराईज, आणि म्हणून माननीय अमित शाह साहेबांनी या सगळ्या संस्था कॉम्प्युटराईज कराव्या आणि त्याकरता जवळजवळ 500 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला, कारण की ह्या सगळ्या सहकारी संस्था जर कॉम्प्युटराईज झाल्या तर ऑनलाईन आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो। म्हणजे कंट्रोल इज नॉट बेसिकली कंट्रोल, इट इज यू कॅन मॅनेज, म्हणजे तुम्ही त्याच्यावर एक आज मॅनेज करू शकाल की कुठल्याही प्रकारचा तिकडे गैरव्यवहार होत असेल तर त्या गैरव्यवहाराला कुठल्याही प्रकारे अडचण, म्हणजे त्या बँका ज्या पुढे या किंवा कॉपरेटिव्ह सोसायट्या ज्या अडचणीत येतात, मग भांडणं होतात त्या चेअरमन सदस्यांमध्ये, ते का होतात? बिकॉज काही ना काही मिसअप्रोप्रिएट झालेलं असते, त्या होऊ नये त्याकरता प्रत्येक या सगळ्या
कॉपरेटिव्ह सोसायटी आहेत त्या कॉम्प्युटराईज करावा असा त्यामागचा मागचा उद्देश होता. त्या पद्धतीने मी जसं सांगितलं की ह्या सगळ्यांना म्हणून त्यावेळेस नुसत्या सिंगल बिझनेसवर कोणीच नाही, शेतकरी पण नाही राहू शकत, म्हणून जनऔषधी केंद्र असतील, नागरिक सुविधा केंद्र असतील, पेट्रोल पंप असतील, गॅस एजन्सी असतील, खते बियाणे असतील, कीटकनाशक असेल, असे अनेक जोड धंदे त्या कॉपरेटिव्ह सोसायटीला, त्या सहकारी संस्थेला आपण देण्याचा, मग कोल्ड स्टोरेज असतील, गोदाम असतील, असे पण अनेक कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून त्यांना हा धंदा, जोडधंदा परवानग्या दिल्या, ज्याच्या माध्यमातून आज हे करता आलं की या अनेक संस्था त्याच्यामुळे स्ट्रॉंग झाल्या. आज महत्त्वाच्या संस्था म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आता अनेक राजकीय पुढाऱ्यांचं सगळ्यांचं त्याच्यावर, मी नाही आहे सहकारमध्ये, पण आमचे काळेसाहेब आहेत बँकेवर. आहात ना बँकेवर का नाही? नाही, चांगलं आहे, सुखी आहात. जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, नागरिक बँक आहेत जवळजवळ 427, नागरिक पतपुरवठा संस्था आहेत त्या आहेत जवळजवळ 13,412, मग प्राथमिक शेती पतपुरवठा संस्था आहेत, नोकरीदारांच्या पतपुरवठा संस्था आहेत, अशा गृहनिर्माण संस्था जवळजवळ 1,25,000 आहेत. मग साखर कारखाने आहेत 94, सूतगिरण्या आहेत 78, पशुदुग्ध मत्स्य संस्था जवळजवळ 17,000 आहेत. अशा अनेक या सहकारी संस्था आहेत आणि या संस्थांच्या माध्यमातून हे सगळे सहकारी ह्याच्यात जर व्यवस्थित चालवले तर सगळे अनेक कारखाने आज चांगले चालतात आणि अनेक ह्याच्या माध्यमातून ह्याचा, आणि सहकार ते समृद्धीच्या अंतर्गत जे मंत्रालयाच्या द्वारे नॅशनल कोऑपरेटिव्ह डाटाबेस हा जो निर्माण करण्यासाठी एक पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. या सदर पोर्टलवर दूध उत्पादक सहकारी संस्थांची माहिती जिल्ह्यानेहा भरण्यात येत आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे की आता माझ्याकडे रिसेंटली 1 महिन्यापूर्वी दुग्ध विकास एक खातं आलेलं आहे. दुग्ध व्यवसाय सध्या अडचणीत आहे, म्हणजे अनेक ठिकाणी सहकारी दूध काही चांगल्या चालल्या आहेत, काही अडचणीत आहेत. ज्या चांगल्या चालल्या आहेत त्याच्यामध्ये काही अडचणीत नाही, पण ज्या अडचणीत आहेत त्यांना आम्ही कशी मदत करता येईल, येणाऱ्या काळामध्ये त्यांना कसं सक्षम करता येईल, त्यांना सबलीकरण करण्याकरता जी काही मदत लागेल सरकारच्या वतीने ते आम्ही करणार आहोत. आज जिल्हा दूध उत्पादकच्या सहकारी संस्थांचे जवळजवळ 24 कार्यरत आहेत. तालुका दुग्ध उत्पादन सहकारी संस्था जवळजवळ 65 या कार्यरत आहेत. बाकीच्या म्हणजे असं होत्या पण त्या काही बंद झालेल्या आहेत, ह्या चालू आहेत. ह्या सगळ्या चालू असतानाही अनेक वेळेस आमचा प्रयत्न आहे. आता रिसेंटली मी 2 ठिकाणी व्हिजिट झाली आहे माझी. आरेला व्हिजिट झाली आहे. मुंबईतल्या आरे ही सर्वात मोठी दूध संस्था होती, पण अनफॉर्च्युनेटली काही काळाने ती बंद पडली. आता महानंदाच्या माध्यमातून जवळजवळ आमचे 1900 सेंटर्स आहेत मुंबईमध्येच, ते जरी आम्ही रिवाय केले तर महाराष्ट्रातलं सगळं दूध म्हणजे उत्पादन हे डबल केलं काय ट्रिपल केलं तरी त्याला संधी मिळू शकते, असं आमचं सध्या अभ्यास करतो आहे. पुढच्या 1 महिन्यात आमचा तो पूर्ण अहवाल आरेला कसं रिवाईव्ह करून, कारण आरे हा ब्रँड आहे. आजही तुम्ही मुंबईला जा, तिकडे महानंदाचं दूध येते, पण जो काउंटर येतो ना, आरे की लस्सी दो, आरे का दूध दो. मी एक दिवशी कोणालाही न माहिती वर्लीच्या एका स्टॉलवर उभा होतो. मी त्याला माहीत नाही मी कोण आहे, मंत्री आहे का किंवा काय नाही, असा उभाच होतो. पण मी उभा असताना माझ्यासमोर एक अशा 3-4 यंग मुलं आली. अरे आरे का ये दो, लस्सी दो, आरे का दूध दो. म्हणजे एक ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे, पण अनफॉर्च्युनेटली ह्याला थोडंसं ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होतं ते चालू नाही शकलं. पण येणाऱ्या काळामध्ये सहकारी दूध संस्थांच्या माध्यमातून दुधाचं संकलन प्रत्येक भागातून हे करून त्यांना येणाऱ्या काळामध्ये मार्केट उपलब्ध करून देण्याकरता. आणि आज काय होतं, सगळीकडे आम्हाला अनुदान द्या, एकाचे आजही रोज दिवसातून एक 10-15 फोन असतात, त्याच्यातले 10 फोन दुधा जर डेअरी रिलेटेड असले तर ते
आमच्या अनुदानाचं काय झालं? सप्टेंबरपासून अनुदान आलं नाही, ऑक्टोबरपासून अनुदान आलं नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीपेक्षा त्या दूध उत्पादकाला मोर स्ट्रॉंग करणं, त्याला सहकारीच्या माध्यमातून काय मदत करता येईल ती मदत करावी. एक नवीन पॉलिसी लवकरच आम्ही सहकार सेक्रेटरी, कमिशनर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर सादर करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये डेअरीचे अनेक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न करत. मला खाली सांगितलं की साहेब तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहेत. म्हणलं विचारा, पण नंतर त्यांनी सांगितलं नाही आम्ही लिहून देतो, तुम्हाला लिहून दिलेले आहेत त्याच्यावरही बोलतो. मी इकडे जे मला काही प्रश्न लिहून दिले आहेत त्याच्यात शेतीतील जोडधंदा म्हणून पूरक व्यवसाय दुग्ध उत्पादनाची जोड आवश्यक आहे, पण बदलत्या परिस्थितीत दूध उत्पादनाचे प्रमाण कमी होण्याचे कारण काय? तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ज्या कॉपरेटिव्ह दूध उत्पादक होतं त्याचं मार्केट काय, प्रायव्हेट डेअरीज आता इकडे आमचे गोकुलचे मालक बसलेले आहेत, त्यांची डेअरी व्यवस्थित चालू आहे, बरोबर आहे साहेब, फुल प्रॉफिटेबल आहे. वारणाचे मालक आहेत आमचे विनय कोरे साहेब, आमच्याबरोबर आमदार आहेत, त्यांची डेअरी चांगली आहे. अशा अनेक डेअरीज आहेत. आणि आमची संभाजीनगरची पण डेअरी चांगली चालू आहे, काळे साहेब, बरोबर ना? हां, प्रॉफिटमध्ये. मला कालच कोणी एक पेपर आणून दिला की 2 कोटी प्रॉफिट झाला म्हणून. मला तर खूप आनंद झाला. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की सहकार क्षेत्रामध्ये डेअरी या नुसत्या सिंगल व्यवसायावर यापुढे कॉपरेटिव्ह सोसायटीज या प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही, असं केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांनी नेहमी पुण्याच्या भाषणात, मुंबईच्या भाषणात सगळीकडे त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि आमचा पुढच्या काळामध्ये हाच प्रयत्न राहणार की दुधाचं म्हणजे इन्कम वाढलं पाहिजे, दुधाचं आणि सप्लाय त्याचा, जसं मी सांगितलं आरेच्या नावाने आम्ही सुरू करू, त्या माध्यमातून मुंबईच्या आसपासच्या सगळ्या भागातलं जे दूध उत्पादन ते वाढवायचं. अनेक मी काही गोठ्यांना पण व्हिजिट केली आरेमधल्या, तर एकेकाळी ज्या गोठ्यामध्ये 700-800 म्हशी होत्या, आज तिकडे मुश्किलीने फक्त ते गोठा सांभाळण्याकरता 200 मती आहेत 100मध्ये. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आणत हे सगळे क्लब करू, एकाच ठिकाणी आणू आणि गोठे रिकामी करून याचं आम्ही दुसरं युटिलायझेशन करू. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की दुधाचं उत्पन्न वाढवण्याकरता ह्या प्रयत्नातून आम्ही ऑलरेडी आहोत की ज्याने माध्यमातून की दूध उत्पादनाची परिस्थिती वाढेल, येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात विभागातून दूध संकलन कमी होण्याचे नेमके कारण काय? आता हे माझ्यापेक्षा जास्त अनेक लोक या व्यवसायातले ते सांगू शकतील. मराठवाड्यामध्ये 4-5 वर्ष अतिशय दुष्काळी परिस्थिती होती आणि त्या दुष्काळी परिस्थितीच्या वेळेस अनेक जनावरं ही त्यांना चारा किंवा हे उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे त्या काळामध्ये थोडंसं, पण आता हळूहळू मी कालच एक रिव्ह्यू घेतला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की आता चांगली परिस्थिती आहे. आता सगळीकडे जनावरं वाढत आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील, चांगली परिस्थिती उपलब्ध होईल, चांगले जनावरं वाढत आहेत, याच्यामध्ये दुधाचं संकलन पण जास्त होईल हे मी तुम्हाला खात्री देतो. त्याच्यानंतर एक तिसरा प्रश्न आहे, प्रक्रिया उद्योगात दूध उत्पन्नाचा खूप मोठा वाटा असून तरुण पिढीने या व्यवसायाकडे वळणं क्रमप्राप्त आहे का? हे बघा, कुठलाही कृषी रिलेटेड व्यवसाय हा युवा पिढीने नक्की केला पाहिजे. काही लोक मॉडर्न ॲग्रिकल्चर करतात, त्यांना जर तुम्ही बघितलं, पण काय होतं की आता थोडासा शिक्षण झालं, कोणी वाईट म्हणू नका इकडे कोणी असतील तर, शिक्षण झालं की त्याला वाटतं आता मी काय शेतात काम करत नाही, मी काय आता डेअरीचं, त्याला वाटते मी जाऊन शहरात काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, व्हाईट कॉलर बिझनेस केला पाहिजे. व्हाईट कॉलर तो नोकरीकडे जातो पण शेतीकडे जात नाही. बरोबर आहे का मिश्राजी? माझ्याकडे एक महिन्याभरापूर्वी एक मुलगा इंटरव्ह्यू द्यायला आला होता फॅक्टरीत.
तर त्याने माझ्या मुलाने त्याचा इंटरव्ह्यू घेतला. तर त्याने त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं की तू कोणाला ओळखतो? म्हणे मी अतुल सावेंना ओळखतो. माझ्या मुलाला सांगितलं. कसं काय? नाही, माझ्या पप्पाचे ते मित्र आहेत म्हणे. तुझे पप्पा काय करतात? म्हणजे त्यांची फॅक्टरी आहे ना म्हणे, आणि त्यांची म्हणजे दुसरं म्हणे आमची 100 एकर मोसंबी आहे ना म्हणे. त्याला शेती नाही करायची, त्याला नोकरी करायची. आमच्या कंपनीत त्याची नोकरी, पण त्याच्या घरी 100 एकर मोसंबी आहे, ते त्याला नाही बघायचं. सांगण्याचा उद्देश असा आहे की जी आता थोडंसं एज्युकेशन झालं, इंजिनिअरिंग झालं, ग्रॅज्युएशन झालं की त्याला वाटते की नाही आता मी ग्रामीण भागात राहून. त्याच्यामुळे कसं आहे की दुग्ध व्यवसाय हा थोडासा म्हणजे कॉन्सन्ट्रेट करून करणारा बिझनेस आहे, आणि त्याच्यामुळे जी ग्रामीण भागातून मुलं येतात त्यांना वाटते की नको आता आपण शहरात जाऊन काम केलं पाहिजे. आणि मी तर विनंती करीन सर्व युवा पिढीला की शेतीला जोडधंदा अनेक केले तर अत्यंत चांगला व्यवसाय करू शकतात, आणि त्याच्यामुळे नक्कीच येणाऱ्या पिढीला एक जनरेशनला लेसन मिळू शकतो, नॉलेज मिळू शकते, आणि इट कॅन बी अ वर्केबल. तसंच संभाजीनगर आपली कर्मभूमी असताना इथे जिल्हा दूध संघाची दूध संकलनाची स्थिती बिकट आहे. त्यासाठी काय करणे अपेक्षित आहे? हे चुकीचा प्रश्न विचारला आहे. काळेसाहेब आमच्या समोरच बसलेले आहेत. आमचे हरिभाऊ बागडे साहेब माझ्या होते सकाळच्या सेशनला येऊन गेले. त्यांनी उलट ते तर सहकारमधले एकदम मास्टर आहेत. त्यांनी ज्या ज्या ह्याच्यात सहकारमध्ये हात घातला ते यशस्वी आहेत. त्यांनी आमच्या इकडे देवगिरी बँक आहे, त्याचे ते चेअरमन होते. ती बँक फ्लरिश झाली. त्याच पद्धतीने त्यांनी दुग्ध संघाला पण ते होते. आता माझ्या होते काळेसाहेब तुम्ही आहात, आणि आता दूध संघ प्रॉफिटमध्ये कालच मला मी सांगितलं तसं त्यांनी असंच विचारलं. म्हणलं मला व्हिजिट करायची आहे, तर ते म्हणले साहेब येतो आम्ही. पण त्यांनी मला एक जो ब्रीफ नोट पाठवली त्याच्या हिशोबाने त्याच्यावर एक 2-1 कोटी. तर माझ्या मते हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे की संभाजीनगरची जी हे आहे जिल्हा दूध संघ तो चांगला चालू आहे, चांगल्या परिस्थितीत आहे. ही इन्फॉर्मेशन काहीतरी चुकीची दिलेली आहे, आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पण या संभाजीनगरचा दूध संघ अजून स्ट्रॉंग करण्याकरता जी काही मदत त्यांना लागेल ते नक्कीच मी करायचा प्रयत्न करीन. या ठिकाणी जास्त वेळ मी घेत नाही, फक्त एवढंच सांगेन की आज सहकारी दूध संघाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांना जी काही मदत या पुढच्या काळामध्ये लागणार आहे ती सगळी मदत आम्ही ॲज अ दुग्धविकास मंत्री म्हणून मी नक्कीच करीन. कारण की यापूर्वी हे खातं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास असं होतं. आता त्याचे स्प्लिट होऊन ते दुग्धविकास पार्टली माझ्याकडे आलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून या सहकारी ज्या दूध संस्था आहेत त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून त्या सगळ्या आपण चांगल्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करू. आणि मी पुन्हा एकदा TV9च्या सर्व संयोजकांचा आभार मानतो की आपण मला बोलवलं. मी काय खूप नॉलेज शेअर करू शकलो नाही, पण नक्कीच पुढच्या काळामध्ये या विषयावर जरा डिटेल अजून अभ्यास करून आपल्याला नक्कीच याच्यावर बोलीन. आणि आपल्याला एवढंच सांगतो की नियर फ्युचर मी सहकार मंत्री असताना सहकारमध्ये अनेक निर्णय घेतले. अनास्कर साहेब आहेत तिकडे, आणि मी नेहमीच सांगत असतो की मी जवळजवळ 389 ऑर्डर्स मी सहकार मंत्री असताना केल्या होत्या, आणि त्यातल्या 70 ऑर्डर हायकोर्टात चॅलेंज झाल्या होत्या, पण त्यातल्या एकही ऑर्डर माझ्या विरोधात गेली नाही. दॅट वॉज माय प्लस पॉईंट. सेम केस मी जवळजवळ 1.5 वर्ष हाऊसिंग मिनिस्टर होतो. या हाऊसिंग मिनिस्टर असताना पण मी जवळजवळ 48 ऑर्डर्स ज्या अनेक वर्षापासून पेंडिंग होत्या SRAच्या आणि हाऊसिंगच्या, त्या मी निर्णय दिले होते. त्या एकही ऑर्डर हायकोर्टात सगळे गेले होते, सगळे त्याचे विकासात कोर्टात गेले होते, पण कुठल्याही कोणालाही त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध किंवा आमच्या डिपार्टमेंट, माझं म्हणजे काय माझा इंडिव्हिज्युअल नाही येतो, इट इज बेसिकली आवर डिपार्टमेंट, नोबडी कुड गेट एनी स्टे नॉट कुड एनी ऑर्डर. दॅट इज सेल्फ आय वॉन्ट टू प्रूव्ह की मी ज्याच्यातही लक्ष घालतो त्याच्यात मी व्यवस्थित करेन. या दुग्धविकासमध्ये पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊ. इकडे गोकुलचे मालक साहेब आहे, आमचे खासदार कल्याणराव काळेसाहेब आहेत, त्यांची पण मोठी डेअरी आहे गोकुलचे आहेत. मी आत्ताच सांगितलं त्यांना 21 तारखेनंतर एकदा
गोकुलला व्हिजिट करीन, त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि ह्या ज्या सहकारी आमच्या ज्या कॉपरेटिव्ह दूध सोसायट्या आहेत त्यांना कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांना कसं सबलीकरण करता येईल याच्याकरता पूर्णपणे प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.